मिनिमम फीज आणि मॅक्झिमम फॅसिलिटी 10वी नंतर काय? वेगवेगळी संधी ही सायन्स क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. मिनिमम फीज आणि मॅक्झिमम फॅसिलिटी देण्याचा उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिनिमम फीज आणि मॅक्झिमम फॅसिलिटी देण्याचा उपक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे. हा उपक्रम का राबवला आहे की जी वंचित किंवा जे खेड्यापाड्यातील आदिवासी भागातील जी मुलं आहेत ती शिक्षणापासून वंचित न राहता त्या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे या उपक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष त्या ठिकाणी राबवत आहेत. आपण जर पाहिलं तर गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, वाडी वस्ती तांड्यावरची मुलं आहेत की ते शिक्षणापासून वंचित आहेत, त्या सर्वांना ह्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा उपक्रम त्या ठिकाणी संस्थेने त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्याचबरोबर जर आपण सांगायचं म्हटलं तर 10वी नंतर काय, हा एक पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. जर पाहिलं तर 10वीच्या नंतर आपलं करिअर किंवा जी काही नोकरी करण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण होते, तर तो प्रवाह किंवा ती जी काही आपल्याला स्ट्रीम आहे किंवा जो कोणता व्यवसाय करायचा आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, तर ते 10वी नंतरचा मुख्य जो वेळ आहे किंवा काळ आहे, ती संधी इथनं सुरुवात त्या ठिकाणी होत आहे. जर आपण पाहिलं तर 10वी नंतर एखाद्या करिअरमध्ये भविष्यामध्ये इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, आर्किटेक्चर व्हायचंय किंवा तुम्हाला एखादा पोलीस व्हायचंय, लेखक व्हायचंय, कवी व्हायचंय, तर ते क्षेत्र निवडण्याची खरी ती वेळ ही त्या ठिकाणी आहे पालकांची आणि विद्यार्थ्यांची. आपण जर पाहिलं तर आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्ही संधी त्या ठिकाणी किंवा जे काही कोर्सेस आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण जर पाहिलं तर विद्यार्थीचा कल हा जास्त करून आपला कॉमर्स आणि सायन्सकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वळताना पाहायला मिळत आहे. काही काही पालक आपल्याला जर पाहायला मिळतात की कमी टक्के असले तरी सायन्सकडे त्यांचा ओढा हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. कधी कधी जर पाहायला म्हटलं तर पालकांचं जे काही बर्डन त्या विद्यार्थ्यांवरती पण पाहायला मिळत आहे. जर आम्हाला पालक त्या ठिकाणी भेटायला येतात, ते सांगतात की बाबा नाही, मुलांची इच्छा नसताना सुद्धा काही काही पालक त्या विद्यार्थ्यांना बळजबरीने त्या ठिकाणी सायन्सच तू घे, सायन्समधनंच तू पुढे गेला पाहिजे, मग ते 2 लाख 1 लाख रुपये त्याला क्लास लावून त्या ठिकाणी ते सायन्स करायला लावतात. परंतु आम्ही त्यांना सल्ला करतो की त्या विद्यार्थ्यांच्या मताच्या विरुद्ध किंवा त्या मुलाला कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही पालकांनी त्या ठिकाणी त्याला टाकू नये, हे आम्ही त्यांना त्या ठिकाणी सजेस्ट करत असतो. जर पाहिलं तर आर्ट्सकडे जर आपण पाहिलं तर आता लोकांचा कल हा कमी प्रमाणात त्या ठिकाणी आहे. आपण जर पाहिलं तर आर्ट्समधनं जरी ॲडमिशन घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आर्ट्समधनं जर आपण ॲडमिशन घेतल्यानंतर आपण UPSC, MPSC स्पर्धा परीक्षा, पोलीस परीक्षा आहेत. तुम्ही एखादे कवी होऊ शकता, शिक्षक होऊ शकता, साहित्यिक होऊ शकता, एखादे इतिहास संशोधक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. अशा अनेक संधी ह्या आर्ट्सच्या कलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. दुसरं क्षेत्र जर पाहायला गेलं तर कॉमर्स क्षेत्र आहे. त्या कॉमर्स क्षेत्राच्या मध्ये जर आपण पाहिलं तर विद्यार्थी लवकर नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्याला संधी निर्माण होत असते. 12वी नंतर कॉमर्सला BComला ॲडमिशन घेतलं, BCom झाल्यानंतर त्याला अकाउंटंट म्हणून तो काम करू शकतो, कंपनी सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतो, CA म्हणून काम करू शकतो, त्याच्यानंतर आर्थिक सल्लागार म्हणून काम करू शकतो, स्वतःचा व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी तो विद्यार्थी काम करू शकतो. आता GST नव्याने त्या ठिकाणी आलेला आहे, त्या GSTच्या माध्यमातून तो आपला स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. असं हे कॉमर्स क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांचा कल ह्याच्याकडे 2 नंबरच्या आपण जर म्हटलं तर त्याला वावगं ठरणार नाही. जर विज्ञान क्षेत्र म्हटलं तर विज्ञान क्षेत्राकडे सगळ्यात 1 नंबरचा प्रवाह त्या ठिकाणी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे की जास्त ओढा हा विज्ञान क्षेत्राकडे, सायन्स क्षेत्राकडे त्या ठिकाणी पालकांचा आपल्याला जास्त करून पाहायला मिळत आहे. याचं कारण काय आहे की ते पुढे भविष्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, जी काही तुम्ही सायंटिस्ट होऊ शकता, तुम्ही मोठ्या प्रमाणात एखाद्या फार्मसी कंपनीमध्ये काम करू शकता, फार्मसी मेडिकलमध्ये काम करू शकता. वेगवेगळी संधी ही सायन्स क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. विमान चालक होऊ शकता, अनेक संधी त्या ठिकाणी विज्ञान क्षेत्रातून आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर प्रोफेशनल कोर्स
हे आता मोठ्या प्रमाणात येऊन ते त्या ठिकाणी ठेपलेले आहेत. त्याच्यानंतर सायन्स 12वी नंतर घेतलं तुम्ही, अनेक संधी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणून त्याच्या मागचा ओढा त्या ठिकाणी हा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपण पाहिलं तर 12वी नंतर 11वी नंतर पोरं काय करतात की मुलं जेई, नीट, MHCET असे अनेक क्लास त्या ठिकाणी लावलेले असतात विद्यार्थ्यांनी. मग पालक त्या ठिकाणी ऑनलाईन क्लास ते विद्यार्थी लावतात. मग त्या ऑनलाईनच्या क्लासच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर विद्यार्थी त्यांचा अभ्यासक्रम आणि आपला बोर्डाचा अभ्यासक्रम, जे आपलं SSC बोर्ड आहे त्याचा अभ्यासक्रम आणि तो जेई, नीट, CETचा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. मग ती तफावत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. मग त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही त्यासाठी की मग विद्यार्थ्यांना पालक म्हणतात की त्यांना 10वीला 90-95% मार्क मिळालेले आहेत. 12वीला मग त्याला जर 60-65% पडले, 70% पडले तर तो खूप खाली आलेला आहे. हे पालक त्या ठिकाणी कंप्लेंट त्या ठिकाणी करतात. पण त्याचं मागचं कारण काय आहे की मुलांना जेई, नीट, जी काही CETची एक्झाम आहे ती पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह बहुपर्यायी त्या ठिकाणी ती परीक्षा असते. तिथं 4 पर्यायी ताटामध्ये जसं आपण पदार्थ वाढलेले असतात त्यातलं फक्त एक पदार्थ त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आणि तो पदार्थावरती ते गोळे फक्त त्या ठिकाणी ते रंगवायचे असतात. एकच पर्याय निवडून त्या ठिकाणी ते पुढे जायचं असतं. परंतु ह्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी आपल्या HSC बोर्डच्या माध्यमातून त्या परीक्षेचा पॅटर्न आहे. जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह खूप 5 ते 10 मार्काला त्या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेला त्या ठिकाणी विचारलं जातं. मग ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिस्क्रिप्टिव्ह तुमच्या स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी बोर्डाचं मार्किंग त्या ठिकाणी ठरलेलं आहे. मग जर विद्यार्थ्यांनी त्या स्टेप बाय स्टेप मार्किंग किंवा जे दीर्घ उत्तरी, लघु उत्तरी, जे ब्रॉड क्वेश्चन आहेत ते स्टेप बाय स्टेप जर सोडवले नाही तर ते विद्यार्थ्यांचे मार्क त्या ठिकाणी कट होतात आणि म्हणून त्यांची टक्केवारी त्या ठिकाणी काय होते, खालवत असते. कमी प्रमाणात त्यांना टक्केवारी त्या ठिकाणी मिळते. मग त्या ठिकाणी आता जर पाहिलं तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या ज्युनियर कॉलेजच्या वतीनं गेस्ट लेक्चरचं आयोजन करतो. मग आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे विद्यार्थी आहेत ते की विविध तज्ज्ञ व्यक्ती आहेत, त्या तज्ज्ञ व्यक्तींना जर आपण बोलून विद्यार्थ्यांना गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून त्यांना पेपर कसा सोडवावा, जर आता पाहिलं तर आपण एक पेपर हा एक्झामिनर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर हा 3 जणांकडनं हा पेपर त्या ठिकाणी तुमचा सेट केला जातो किंवा चेक केला जातो. आपण जर पाहिलं तर अशा वेगळ्या जे काही पेपर सेटर आहेत, जे मॉडरेटर आहेत, ह्या लोकांना आपण विद्यार्थ्यांना गेस्ट लेक्चर म्हणून त्यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना पेपर कसा लिहावा, तुमचे मार्क कुठे त्या ठिकाणी कमी होतात, तुम्ही पेपर कसा सोडवला पाहिजे याचं मार्गदर्शन आपण त्या गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असतो. आणि त्याच्यानंतर अनेक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. जर आता क्लास इम्प्रुव्हमेंटची सुविधा आहे. जर एखाद्या ग्रुप बसत नसेल, आता जर भविष्यात चांगलं कॉलेज जर तो विद्यार्थ्याला मिळवायचं असेल तर त्याला PCM ग्रुप, PCB ग्रुपमध्ये जर मार्क कमी पडले तरी आता क्लास इम्प्रुव्हमेंटची सुविधा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने, बोर्डाने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्या विरुद्ध आता एक सुविधा आहे की बाबा तुम्ही पेपर फोटोकॉपी, त्या जे पेपर लिहिलेला आहे विद्यार्थ्यांनी त्याची फोटोकॉपी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला, पालकांना त्या ठिकाणी मागण्याची सुविधा HSC बोर्डने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. मग त्याची जी काही शुल्क आहे ते शुल्क भरून तुम्ही ती फोटोकॉपी मागू शकता आणि ती फोटोकॉपी मागितल्यानंतर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल त्या मुलाने काय लिहिलेलं आहे आणि काय नाही ते त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना, त्या पालकांना त्या ठिकाणी समजत असतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की विद्यार्थी हे शॉर्टकटमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पेपर लिहितात आणि मग त्या HSC बोर्डला 12वीला त्या विद्यार्थ्यांना मार्क त्या ठिकाणी कमी पडण्याचं कारण, हे एकमेव कारण ते आहे की जशी बोर्डाला अपेक्षित उत्तर आहे ते अपेक्षित उत्तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांकडनं लिहिलं जात नाही. मग डायरेक्ट जर मॅथ्स विषय असेल तर मधल्या जे स्टेप आहे ते स्टेप वाईज त्या मार्क त्या ठिकाणी मार्किंग सिस्टीम असते. मग मधल्या स्टेप त्या ठिकाणी स्किप करून डायरेक्ट त्यांनी जर आन्सर लिहिलं तर त्या मार्क त्याला जे पैकीच्या पैकी पडायचे आहेत ते त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पडत नाही. ही एक मोठी समस्या त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण आपल्याकडे मिनिमम फीज आणि मॅक्झिमम फॅसिलिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याकडे प्रशस्त अशी इमारत आहे. त्या इमारतीमध्ये आपण फिजिक्स लॅब आहे, कम्प्युटर लॅब आहे, केमिस्ट्रीची लॅब आहे, बायोची लॅब आहे, त्यानंतर मोठमोठे क्लासरूम त्या ठिकाणी आहेत. जरी शासनाने सांगितलेच्या पलीकडेची, क्षमतेच्या पलीकडे विद्यार्थी आपण त्या क्लासमध्ये बसू शकतो, एवढ्या मोठ्या क्लासरूम त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर ह्या प्रॅक्टिकल घेताना कमी विद्यार्थी त्या ग्रुप करून
की विद्यार्थ्यांना ती प्रॅक्टिकल कळालं पाहिजे. 20 ते 25 विद्यार्थ्यांचंच त्या विद्यार्थ्यांना बोलून ते बॅचेस पाडून त्या विद्यार्थ्यांना त्या लॅबमध्ये बोलून त्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी घेतलं जातं. त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर व संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर हे विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी गायडन्स करतात, मार्गदर्शन करतात, की तुमच्या अडीअडचणी काय आहेत, त्या समस्या काय आहेत, त्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करतात आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात.